हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणे धीमहि तन्नो पितृ प्रचोदयात. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, दर्श अमावस्या अर्थात अमावस्या व्रतासंबंधित महत्वाची माहिती, पूजाविधी आणि काही नियम मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शालिवान शके 1948 संवत्सर पराभव, अयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास आषाढ, पक्ष कृष्ण, तिथी अमावस्या, बुधवार दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी आहे. मंगळवारी रात्री 1 वाजून 55 मिनिट ते बुधवारी रात्री 11 वाजून 7 मिनिटांपर्यंत अमावस्या तिथी असणार आहे. अमावस्या दरम्यान करावयाच्या सामान्य धार्मिक सेवा याप्रमाणे आहेत. मंगळवारी सूर्योदयापूर्वी करावयाच्या काही धार्मिक सेवा याप्रमाणे. प्रथम संपूर्ण घर झाडून धुवून स्वच्छ करा. पाण्यात हळद, लिंबू, मीठ, गोमूत्र व थोडे पंचगव्य टाकून उंबरट्यासह संपूर्ण घर पुसून घ्यावे. पितृगायत्री मंत्राचा जप जमेल तेवढा माळे विना करा. 10% हवन दर अमावस्येला करत असाल तरच करा, नव्याने सुरुवात करू नका. शक्य असता ब्रह्ममुहूर्ती पवित्र नदीत स्नान करावे. पितृगायत्री मंत्राने जल तर्पण करावे. तिथेच आपल्या पितरांच्या नावाने काही दानधर्म देखील करावा. अन्यथा आपल्या घरी स्नानाच्या पाण्यात गंगाजल व थोडे पंचगव्य टाका. पूर्वेकडे तोंड करून गंगा कवच म्हणत स्नान करा. शेवटी दक्षिणेकडे तोंड करून महामृत्युंजय मंत्र 10 वेळा म्हणा. पूजेचे वस्त्र नेसून दक्षिणेकडे तोंड करून करा. पितृस्तुती पठन करा. पहाटे संकल्प सोडून पितृस्तुती 2 वेळा पठन करा. पितृस्तोत्र व बाह्यशांती सुक्त एकदा पठन व हवन करा. पहाटे सूर्योदयापूर्वी दक्षिणेकडे तोंड करून पितृगायत्री मंत्राने आपल्या पितरांना पाण्यात काळे तीळ टाकून अर्घ्य द्या. मित्रांनो, आता बुधवारी सूर्योदयानंतर करावयाच्या काही धार्मिक सेवा याप्रमाणे आहेत. सूर्योदय सूर्याला ओम घृणी सूर्याय नमः वा सूर्य गायत्री मंत्र व गायत्री मंत्राने अर्घ्य द्या. पाण्यात लाल चंदन, अक्षत, लाल फुले, काळे तीळ व गंगाजल थोडे टाका. सकाळी 8 ते 10च्या दरम्यान आपल्या पितरांना व यमदेवतेला उद्देशून आपण विधिवत जलतर्पण करू शकता. पशुपक्ष्यांना त्यांचे अन्न खाऊ घाला. पाण्यातील जीवांना कणकेच्या गोळ्या खाऊ घाला. किडामुंगीसाठी बारीक रवा व पिठी साखर त्यांच्या जागेवर टाका. कावळा, गाय, कुत्रा, भिकारी यापैकी जे आपल्याला उपलब्ध होतील त्यांना काहीतरी खाऊ घाला. वाहत्या पाण्यात सुके नारळ सोडा. वाहत्या पाण्यात ओल्या नारळावर लाल धागा 7 वेळा गुंडाळून इष्टदेवतेला स्मरून आपली मनोकामना बोलून सोडा. स्टीलच्या ग्लासात कच्चे गाय दूध, थोडे पाणी, गंगाजल, काळे तीळ, साखर, अक्षत, फूल टाकून पिंपळ वृक्षाच्या मुळाशी टाका. यानंतर या वृक्षाची पंचोपचार पूजा करा. याला प्रदक्षिणा घाला. आपल्या पितरांना उद्देशून आपण अपराह्न काळात पिंडदान युक्त व पिंडदान रहित श्राद्ध कर्म घरी किंवा तीर्थक्षेत्री विधिवत पंडितामार्फत करू शकता. हिरण दान द्या. अन्न, वस्त्र, जानवेजोड, दक्षिणा इत्यादी यथाशक्ती सत्पात्री पंडिताला आपल्या घरी बोलावून दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत विधिवत दान करावे. ब्राह्मण देवतेला दूध, चहा, कॉफी, ऋतुफळे द्या. या वेळेपर्यंत मात्र आपण उपवास करावा. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला दक्षिण भागात सायंकाळी यम दीपदान करा. आपल्या घराच्या दक्षिण भागात एका वाटीत थोडे दूध व दुसऱ्या वाटीत थोडे पाणी ठेवा. आपल्या पितरांना विनंती करा की आपण या आणि दूध पाण्याचा हा नैवेद्य ग्रहण करा व तृप्त होऊन आम्हाला आशीर्वाद द्या. आपले केस व नखे अमावस्या काळात कापू नका. हा एकमेव नियम आहे. मित्रांनो, वरील कर्मकांड संकल्प सोडून करणे गरजेचे आहे. जे कर्मकांड आपण नेहमी करत असाल तर मग गरज नाही. तेव्हाच आपल्या कर्माचे निश्चित फळ आपणास मिळण्याची दाट शक्यता असते. यात शंका मात्र नसावी मित्रांनो, कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा अमावस्या तिथी संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो.